विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये MSCIT इरा सेशन 8वं बघणार आहोत आणि या सेशनमध्ये आपण हे सर्व प्रश्न इंग्लिश लँग्वेजमध्ये कव्हर करणार आहोत. तर सुरू करूया. टायपिंग प्रॅक्टिस टेस्ट या ठिकाणी पूर्ण करून घ्या. तर इथे दिल्याप्रमाणे संपूर्ण टायपिंग करून घ्या आणि टायपिंग झाल्यानंतर सेव्ह करा, ओके करा, यस करा आणि एंड एक्झाम पूर्ण करून घ्या. आणि इथे आपली अशा प्रकारे टायपिंग पूर्ण झाली. आता आपण बघूया सेल्फ पाथ लर्निंग. तर यामध्ये आपल्याला एकूण 8 स्टेप दिलेले आहे. बघूया. प्रोसीड करा. प्रोसीड केल्यानंतर इथे थोडासा वेळ लागतो, वेट करा. त्यानंतर नेक्स्ट बटन येईल, नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्यानंतर स्टार्ट करा. स्टार्ट केल्यानंतर या ठिकाणी एक विंडो येईल, या ठिकाणी क्वेश्चन बटनला क्लिक करा. प्रश्न आहे बघा पहिला, विच ऑफ द फॉलोइंग फॉर्म द बेस विच ऑल ॲप्लिकेशन यूज टू वर्क ऑन. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा फर्स्ट, ऑपरेटिंग सिस्टीम. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, कॅन यू आयडेंटिफाय द फंक्शन दॅट ॲन ऑपरेटिंग सिस्टीम डज नॉट परफॉर्म. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑर्गनायझिंग फाईल अँड फोल्डर्स. त्यानंतर थर्ड क्वेश्चन, द ऑपरेटिंग सिस्टीम इज रिस्पॉन्सिबल फॉर मॅनेजिंग द डॅश डॅश रिसोर्सेस. तर याचा आन्सर आहे मेमरी. फोर्थ क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग सर्व्हिस आर नॉट प्रोव्हाइडेड बाय द ऑपरेटिंग सिस्टीम. या प्रश्नाचं उत्तर आहे फर्स्ट, सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन अँड अपडेटेशन. त्यानंतर पाचवा प्रश्न, व्हॉट इज वॉर्म बूटिंग. वॉर्म बूटिंग काय आहे, तर वॉर्म बूटिंगचं आहे रिस्टार्टिंग द कम्प्युटर. तर चालू कम्प्युटरला रिस्टार्ट करणे म्हणजे वॉर्म बूटिंग असतं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, वेन यू ट्राय टू सेव्ह अ फाईल डॅश डॅश इज द एरिया वेअर यू इनपुट द फाईल नेम. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा अ डायलॉग बॉक्स. नेक्स्ट क्वेश्चन, which of the following is an important support system which is involved in building a software environment for applications to operate within. तर याचा आन्सर आहे बघा थर्ड, ऑपरेटिंग सिस्टीम. आणि लास्ट स्टेप आहे ज्यामध्ये आपल्याला एक छोटासा व्हिडिओ दिलेला आहे. या ठिकाणी हे जे प्ले बटन दिसतंय, या प्ले बटनला इथे क्लिक करा. 16 सेकंदाचा हा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पुढचे नवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील. तर इथे आपलं हे सेल्फ पाथ लर्निंग जे आहे ते पूर्ण झालंय. आता आपण बघूया डू इट युअर सेल्फ. प्रॅक्टिकल प्रश्न यामध्ये आहेत. स्टार्ट एक्झाम. एकूण 5 प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. बघूया. फर्स्ट क्वेश्चन, सॉर्ट द आयकॉन ऑन द डेस्कटॉप अकॉर्डिंग टू आयटम टाइप बाय क्लिकिंग द राईट बटन ऑफ द माउस अँड सिलेक्ट द सॉर्ट बाय ऑप्शन. तर आपल्याला डेस्कटॉपवरचे जे आयकॉन आहे आयटम टाइप सॉर्ट करायचे. तर स्क्रीनवरती राईट क्लिक करा. राईट क्लिक केल्यानंतर त्यामध्ये सॉर्ट बाय ऑप्शन मिळेल. सॉर्ट बायमध्ये तुम्हाला आयटम टाइप हा ऑप्शन मिळेल. या ठिकाणी क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, क्रिएट अ न्यू टेक्स्ट डॉक्युमेंट ऑन युअर डेस्कटॉप अँड नेम इट इज माय डॉक्युमेंट बाय क्लिकिंग द राईट बटन ऑफ द माउस. एक नवीन डॉक्युमेंट क्रिएट करायचे. स्क्रीनवरती राईट क्लिक करा, न्यू ऑप्शनला क्लिक करा आणि यामध्ये टेक्स्ट डॉक्युमेंटला क्लिक करा आणि या ठिकाणी याला नाव द्या माय डॉक्युमेंट आणि हे दिल्यानंतर बाजूला क्लिक करा आणि सबमिट करा.
त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, ओपन द डिस्प्ले सेटिंग युझिंग शॉर्टकट ड्रॉप डाऊन मेनू ऑर कॉन्टेक्स्ट मेनू बाय क्लिकिंग द राईट बटन ऑफ द माऊस. डिस्प्ले सेटिंग आपल्याला ओपन करायचं आहे यामध्ये. त्यासाठी स्क्रीनवरती राईट क्लिक करा आणि डिस्प्ले सेटिंग या ऑप्शनला क्लिक करा आणि आता सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, ओपन पर्सनलाइज सेटिंग युझिंग शॉर्टकट ड्रॉप डाऊन मेनू ऑर कॉन्टेक्स्ट मेनू बाय क्लिकिंग द राईट बटन ऑफ द माऊस. पर्सनलाइज सेटिंग ओपन करून दाखवायचे आहे. अगोदर स्क्रीनवर असलेली ही विंडो क्लोज करा. त्यानंतर स्क्रीनवरती राईट क्लिक करा आणि या ठिकाणी पर्सनलाइज या ऑप्शनला क्लिक करा आणि सबमिट करा. आणि लास्ट क्वेश्चन आहे यामधला, चेंज द साईज ऑफ द आयकॉन अवेलेबल ऑन द डेस्कटॉप टू लार्ज बाय क्लिकिंग द राईट बटन ऑफ द माऊस अँड सिलेक्ट द व्ह्यू ऑप्शन. तर आयकॉनची साईज आपल्याला या ठिकाणी बदलायची आहे. स्क्रीनवरती राईट क्लिक करा आणि यामध्ये व्ह्यूमध्ये जाऊन लार्ज आयकॉन या ऑप्शनला क्लिक करा आणि सबमिट बटनवरती क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं इथे डू इट युअरसेल्फ पूर्ण झालंय. आपण करूया एंड एक्झाम. आणि आता आपण बघूया पुढचं नॉलेज चेक. स्टार्ट एक्झाम. फर्स्ट क्वेश्चन आहे, वेअर विल यू क्लिक इफ यू वॉन्ट टू क्रिएट अ न्यू फाईल शॉर्टकट. तर फाईलचा एक नवीन शॉर्टकट कसा क्रिएट करणार आपण, तर याचा आन्सर आहे थर्ड, क्रिएट शॉर्टकट. तर कोणत्याही फाईलवर राईट क्लिक करून आपण त्यामध्ये क्रिएट शॉर्टकट या ऑप्शनला क्लिक करणार. तर थर्ड आन्सर इज करेक्ट. सेकंड क्वेश्चन आहे, हाऊ विल यू डिलीट अ शॉर्टकट फाईल. तर शॉर्टकट फाईल कशी डिलीट करणार, तर याचा आन्सर आहे फोर्थ. त्या फाईलवर राईट क्लिक करणार आणि डिलीट ऑप्शनला क्लिक करणार. फोर्थ आन्सर इज करेक्ट. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द फाईल शॉर्टकट फ्रॉम द इमेजेस शो हेअर. तर याचा आन्सर आहे फर्स्ट. त्यानंतर फोर्थ क्वेश्चन आहे, which option will help you to create a shortcut of frequently used file on desktop for easier access. तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा थर्ड. स्क्रीनवरती राईट क्लिक करायचं त्या फाईलवरती आणि त्यामध्ये सेंड टू अँड डेस्कटॉप क्रिएट शॉर्टकट या ऑप्शनला क्लिक करायचं. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे थर्ड. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज ऑल्सो ओलाज कॅब मेनू. तर याचा आन्सर आहे बघा फर्स्ट ए. त्यानंतर आहे सिक्स्थ क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲन ॲडव्हान्टेजेस ऑफ ट्रॅव्हलिंग इन ओला. तर याचा करेक्ट आन्सर आहे फोर्थ, चीपेस्ट मोड ऑफ ट्रान्सपोर्ट. त्यानंतर सेवन्थ क्वेश्चन, which of the following is not received after booking a Ola cab. तर याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड, कॉन्टॅक्ट ॲड्रेस ऑफ द ड्रायव्हर. अँड एथ क्वेश्चन आहे बघा, while booking your cab you are not sure about your exact destination location, so you entered a nearby location and tried to set it manually. How can you do that? तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा बी. तर ऑप्शन बी इज करेक्ट. अँड नाइन्थ क्वेश्चन बघा, यू वॉन्ट टू चेक द बॅलन्स इन युअर ओला वॉलेट, हाऊ वुड यू डू. तर याचं आन्सर आहे बघा सी, ओला मनी या ऑप्शनला क्लिक केलं की तुम्हाला बॅलन्स चेक करता येतं. सी आन्सर इज करेक्ट. And last question, you are at your home and booking Ola cab for your friend who stay a location 2 kilometers from your place. Which option would you choose so that the cab reaches his location for pickup? तर याचा आन्सर आहे युअर लोकेशन. फर्स्ट ए आन्सर इज करेक्ट. तर या ठिकाणी आपलं हे सेशन 8चं नॉलेज चेक पूर्ण झालं आहे.
आपण करूया आता एंड एक्झाम. आणि आता आपण बघत आहोत या सेशनची शेवटची टेस्ट, सेशन कम्प्लिशन टेस्ट. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, प्रोग्रामर्स दॅट ऑटोमॅटिकली स्टार्ट अँड ऑपरेट ॲज अ पार्ट ऑफ युअर ब्राउझर्स आर कॉल्ड. तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा थर्ड, प्लगइन. प्लगइन हे ऑटोमॅटिकली स्टार्ट होणारे प्रोग्राम्स आहेत जे ब्राउझरमध्ये ऑटोमॅटिकली स्टार्ट होतात. सेकंड क्वेश्चन, एव्हरी डे यू रिसीव ईमेल मॅसेज फ्रॉम अननोन सेंडर, व्हॉट इज द टर्म्स फॉर दिस टाईप ऑफ सिक्युरिटी थ्रेट. तर जे तुम्हाला म्हणजे तुम्हाला माहिती नसलेल्या लोकांकडनं येणारे जे मेल मॅसेज असतात त्याला स्पॅम मेल म्हणतात. त्यानंतर आहे थर्ड क्वेश्चन, पॅरेंट कॅन यूज दिस टाईप ऑफ अ प्रोग्राम टू ब्लॉक ॲक्सेस टू सिलेक्टेड वेबसाईट. तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा फोर्थ, फिल्टर. फिल्टर प्रोग्रामद्वारे पॅरेंट्स काही वेबसाईटला ब्लॉक करू शकतात. अँड फोर्थ क्वेश्चन, अटॅचमेंट टू ईमेल मॅसेज कॅन बी डॉक्युमेंट ऑर इमेजेस. तर याचा आन्सर आहे ट्रू. तर आपण ईमेलला मॅसेज, डॉक्युमेंट आणि इमेज अटॅच करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपलं हे सेशनची टेस्ट जी होती एंड टेस्ट ती पूर्ण झालेली आहे. आणि अशा प्रकारे हे सेशन 8 कंप्लीट झालेलं आहे. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर जरूर एक लाईक करा. चॅनलला जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब